नमस्कार. पाचच्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपलं स्वागत करते. पाहूया काही ठळक घडामोडी. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. ट्रम्प यांच्याशी विविध विषयांवर चर्चा करण्याची संधी असून या भेटीबाबत आपण उत्सुक असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी एक ट्विटमध्ये म्हटलं आहे. या दोन्ही नेत्यादरम्यान व्हाईट हाऊसमध्ये समोरासमोर चर्चा होईल, तसंच शिष्टमंडळ पातळीवरही चर्चा होणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या सन्मानार्थ आयोजित केलेली मेजवानी ट्रम्प हे राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर त्यांनी एखाद्या देशाच्या प्रमुखाला दिलेली पहिली मेजवानी आहे. या भेटीकडे पाकिस्तान, चीनसह अनेक देशांचं लक्ष लागलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेतील वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये भारत आणि अमेरिकेतील हितसंबंध आणि मूल्य यांचं परिवर्तन या विषयावर आपले विचार मांडले आहेत. दहशतवाद, मूलतत्ववाद तसंच सुरक्षा व्यवस्थेला असलेल्या अपारंपरिक धोका यापासून सर्व जग आणि दोन्ही देशांचं रक्षण करण्यासाठी भारत आणि अमेरिका कटिबद्ध असल्याचं मोदी यांनी अधोरेखित केलं आहे. सध्याच्या अस्थिर जागतिक आर्थिक परिस्थितीत भारत आणि अमेरिका हे विकास आणि नवनवीन बदल यांचे पूरक अग्रणी म्हणून एकत्र उभे आहेत. राजकीय मूल्य आणि संपन्नता याबाबत दोन्ही देशांमध्ये दृढ विश्वास असल्याने विकास वाढीला सहाय्य होत आहे, असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत भारतीय कंपन्यांचा मोठा वाटा असून अमेरिकेतील कंपन्यांनीही भारताच्या आर्थिक विकासाला मोठा हातभार लावला आहे, असं मोदी यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 4 जुलैला इस्रायलला भेट देणार आहेत. इस्रायल अस्तित्वात आल्यापासून गेल्या 70 वर्षात भारतीय पंतप्रधानांची ही पहिली भेट असून यामुळे इस्रायलची लष्करी, आर्थिक तसंच राजनैतिक ताकद अधोरेखित होत असल्याचं इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटलं आहे. मोदींची भेट ऐतिहासिक असून मोदी हे इस्रायलचे चांगले मित्र असल्याचं नेतन्याहू यांनी सांगितलं. दोन्ही देशातील संबंध अधिक दृढ होण्यासाठी मोदी यांची भेट हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे, असंही ते म्हणाले. भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार या देशात विकास करत असून सरकारने समाज माध्यमांना दिलेलं स्वातंत्र्य हे लोकशाही बळकट करणारं आहे. तसंच समाज माध्यमांवरील आविष्कार हा सुदृढ लोकशाहीचं प्रतीक आहे, असं मत रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी संवाद कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आणीबाणीच्या विरोधात लढा देणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा ग्रंथ देऊन प्रभू यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. नव्या पिढीला देशातल्या आणीबाणीचा इतिहास माहीत असण्याची गरज शेलार यांनी व्यक्त केली. राज्य सरकारचा कर्जमाफीचा निर्णय ऐतिहासिक आहे, मात्र या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी अभ्यास गट करावा अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. आज औरंगाबाद इथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिवसेनेच्या आक्रमक भूमिकेमुळेच सरकारला आपली मानसिकता बदलत शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी लागली, मात्र काही भागातले शेतकरी अजूनही असमाधानी आहेत, असं त्यांनी सांगितलं. आंदोलनाच्या काळात शेतकऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे ताबडतोब मागे घेण्यात यावेत, तसं नियमित कर्जाचे हप्ते भरणाऱ्या शेतकऱ्यांना जास्त अनुदान द्यावं अशी मागणी त्यांनी यावेळी केली. कर्जमाफीसाठी निश्चित केलेली 30 जून 2016 ही तारीख जून 2017 करावी यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाल्याचं ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. सामाजिक क्रांतीचे थोर उद्गाते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज मुंबईत विधानभवनातील त्यांच्या पुतळ्याला विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. माजी विधानसभा सदस्य मधू चव्हाण तसंच विधानमंडळ सचिवालयातील कर्मचाऱ्यांनी शाहू महाराजांच्या स्मृतींना अभिवादन केलं. कोल्हापुरातल्या लक्ष्मीविलास या राजर्षी शाहूंच्या जन्मस्थळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शाहूंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. खासदार छत्रपती संभाजीराजे, आमदार सतेज पाटील आणि अमल महाडिक, महापौर हसीना फरास तसंच जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यावेळी उपस्थित होते. शाहू महाराजांची जयंती लातूर जिल्ह्यात सामाजिक न्याय दिन म्हणून साजरी करण्यात आली. खासदार डॉक्टर सुनील गायकवाड तसंच इतर मान्यवरांनी शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केले. शाहू महाराज जयंतीनिमित्त सांगलीत समता दिन साजरा करण्यात आला. सामाजिक न्याय विभागातर्फे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
रमजानचा पवित्र महिना संपल्यानंतर ईद उल फित्र म्हणजेच रमजान ईद आज सर्वत्र साजरी करण्यात येत आहे। राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत। दिल्लीच्या प्रसिद्ध जामा मशिदीत सकाळी सामूहिक नमाज पठण करण्यात आलं। राज्यपाल चे विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातल्या मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत। नागपूरच्या मोमीनपुरा भागात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या। मुंबईत सीएसटीमध्ये अंजुमने इस्लाम संस्थेतर्फे विशेष नमाजाचं पठण करण्यात आलं। भिवंडीत रमजान ईद निमित्त नमाजाचं पठण करण्यात आलं। मुंबई हाजी अलीमध्ये सकाळच्या नमाजासाठी गर्दी झाली होती। यावेळी देशात एकोपा आणि शांती कायम राहावी यासाठी नमाज अदा करण्यात आली। अकोला शहरातल्या ऐतिहासिक ईदगाह तसंच जळगाव इथेही आज नमाज पठण करण्यात आलं। चांगला पाऊस होऊन शेतकऱ्यांच्या अडचणी दूर व्हाव्यात यासाठी प्रार्थना करण्यात आली। सांगली आणि मिरजमध्येही ईद निमित्त नमाज पठण करण्यात आलं। यावेळी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। हिंदू बांधवांनी त्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर। नमस्कार।